यामध्ये असे आहे की फिर्यादी पंढरीनाथ राजाराम तांबटकर यांचा प्रथमतः आपल्याकडे अर्ज होता। त्या अर्जाच्या अनुषंगाने आपण चौकशी केली। चौकशीमध्ये आपल्याला आढळून आले की यातील आरोपी आहे निखिल विश्वनाथ कांबळे यांनी जे फिर्यादीची सून आहे दीपाली जी सांगलीला होती तिची बदली करून देतो असे त्यांना आश्वासन दिले। आश्वासनावरून त्यांनी काही रक्कम त्यांच्याकडून स्वीकारली आणि मी मंत्र्याच्या परिचित आहे आणि मी तुमची बदली लवकर करून देतो अशा स्वरूपाचा तो अर्ज होता। त्याची आपण सविस्तर चौकशी केली आणि त्यावरून माननीय वरिष्ठांच्या आदेशाने लेखी स्वरूपात गुन्हा दाखल करण्याचे आपल्याला आदेश प्राप्त झाले। त्यावरून काल रोजी आपल्याला इकडे गुन्हा दाखल झाला। यातील फिर्यादी यांनी एकूण रक्कम दिली होती अंदाज 3,85,000। त्यापैकी काही रक्कम ही परत केली आणि आता सध्या बॅलन्स ही 1,70,000 रुपये होते। हे पण मागण्यासाठी फिर्यादी यांनी वारंवार विचारणा केली, परंतु फिर्यादी यांना आरोपी जे आहेत ते टाळाटाळ करत होते आणि त्यावरून फिर्यादीवरून आपल्या इकडे गुन्हा नोंद करण्यात आला। सर, हे जे फिर्यादी आहे यांची ओळख जे आरोपी सोबत कसा झाली आहे आणि यामध्ये काय यांच्या पूर्वीच्या काही आरोपीचा रेकॉर्ड आहे का काय माहिती? अगदी बरोबर आहे। यातील जो आरोपी आहे निखिल विश्वनाथ कांबळे त्याच्यावर मुंबई येथे तसेच धंतोली पोलीस स्टेशनला सुद्धा याच्या अगोदर गुन्हा नोंद आहे आणि नुकताच बेलकुर्डी पोलीस स्टेशनला एका महिन्या अगोदर त्यांच्यावर 18 लाख रुपये फसवणुकीच्या याच संदर्भाचा गुन्हा नोंद आहे। ते त्यांची मोडस ऑपरेटिंग अशी आहे की ते मंत्र्यांच्या परिचित आहे असे फोटो दाखवतात, व्हिडिओ दाखवतात आणि त्या आधारे फिर्यादीला मॅनिप्युलेट करून त्यांच्याकडून पैसे उकळून बदलीचे कामं करून देतो, त्यांची नोकरी लावून देतो अशा स्वरूपाची त्यांची कामं आहे। ठीक, त्यांचा परिचय जो आहे हा याच ठिकाणी झाला होता। युनिटी डेव्हलपर्सचे ऑफिस आहे।